गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण पाहिला होता आणि आज आपण पाहतोय एक न्यू पॉईंट केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्केन्स. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स जेईसाठी आणि नीटसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट देतोय अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. फर्स्ट पॉईंट आहे अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. आणि लेस रिएक्टिव्ह का असतात अल्केन्स, तर हे आपण फर्स्ट लेक्चरलाच पाहिलेलं आहे. अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह बिकॉज ऑफ देअर सॅच्युरेटेड कॅरेक्टर. अल्केन कशा असतात? सॅच्युरेटेड असतात, कारण त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो आणि म्हणून अल्केन हे कशा असतात? सॅच्युरेटेड असतात. आणि सॅच्युरेटेड कॅरेक्टरमुळं अल्केन हे कसे आहेत? लेस रिएक्टिव्ह आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट रिझन आहे. नेक्स्ट रिझन काय? तर अल्केन्समध्ये कोणते बॉन्ड असतात? कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड्स. कार्बन कार्बनमध्ये पण सिंगल बॉन्ड आहे आणि कार्बन हायड्रोजनमध्ये पण सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड नेहमी कोणते बॉन्ड असतात? तर सिग्मा बॉन्ड असतात. सिंगल बॉन्ड नेहमी कोणते बॉन्ड असतात? सिग्मा बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड हे कसे असतात? स्ट्रॉंग असतात. कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आर स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स. दिस इज द सिम्बॉल ऑफ सिग्मा, स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स. अल्किनमध्ये कोणता बॉन्ड असतो? डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. आणि पाय बॉन्ड हा वीक असतो आणि त्यामुळे तो इझिली ब्रेक होतो. त्यामुळे अल्किन्स हे कसे आहेत? मोर रिएक्टिव्ह आहेत दॅन अल्केन्स. म्हणजे अल्केन्सपेक्षा अल्किन हे कसे आहेत? मोर रिएक्टिव्ह आहेत, कारण अल्किन्समध्ये पाय बॉन्ड असतो, तो वीक असतो, तो इझिली ब्रेक होतो, त्यामुळे तिथे रिएक्शन्स इझिली होतात. सेम ते टाईप अल्कॅन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, दोन पाय बॉन्ड असतात, इझिली ब्रेक होतात. त्यामुळे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे सॅच्युरेटेड कंपाऊंडपेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात. आलं लक्षात? कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आर स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड्स अँड cannot break under ordinary conditions. म्हणजे ऑर्डिनरी कंडिशनला हा सिग्मा बॉन्ड ब्रेक होत नाही आहे. ऑर्डिनरी कंडिशन म्हणजे काय? तर नॉर्मल कंडिशनला हे बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं, सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं तो ब्रेक होत नाही आणि त्यामुळे अल्केन हे कसे आहेत? लेस रिएक्टिव्ह आहेत. समजलं सर्वांना? त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आपल्याला अल्केन्स शो सम रिएक्शन्स. तरीसुद्धा आपल्याला अल्केन्समध्ये काही रिएक्शन्स पाहायला मिळतात अंडर स्पेशल कंडिशन्स. जरी अल्केन लेस रिएक्टिव्ह असले तरीसुद्धा आपल्याला अल्केन्समध्ये केमिकल रिएक्शन्स पाहायला मिळतात. पण कोणत्या कंडिशनला? स्पेशल कंडिशन म्हणजे काय? जर आपण रिएक्शनमध्ये लाईट यूज केली, सनलाईट किंवा UV लाईट, किंवा आपण रिएक्शनमध्ये हाय टेम्परेचर यूज केलं तर रिएक्शन्स होतात अल्केनच्या. अल्केन्स लेस रिएक्टिव्ह आहेत कोणत्या कंडिशनला? अंडर नॉर्मल कंडिशन, अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स. परंतु अल्केनच्या रिएक्शन्स होतात अंडर स्पेशल कंडिशन, म्हणजे हीट करून किंवा तिथं आपण लाईट यूज करून त्या रिएक्शन्स आपण करू शकतो. अल्केन्समध्ये आपल्याला फर्स्ट कोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात? तर अल्केन्समध्ये म्हणजे अल्केनची एक कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन आहे, ती म्हणजे कोणती? सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्केन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात? तर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिएक्शन? सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? ऑलरेडी तुम्ही 10th पाहिलेली पण आहे डेफिनेशन. सबस्टिट्यूशन रिएक्शनची मी परत एकदा इथं डेफिनेशन सांगतो. सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे द रिएक्शन इन विच ॲन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स replaced by
another atom, replaced by another atom or group of atoms, or group of atoms respectively called substitution reactions. पहा, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, ज्या रिएक्शनमध्ये एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो किंवा ॲटमच्या ग्रुपला रिप्लेस करतो तेव्हा त्या रिएक्शनला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतात. समली डेफिनेशन काय, ज्या रिएक्शनमध्ये एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो, सबस्टिट्यूट करतो, त्या रिएक्शनला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आपण एक जनरल रिएक्शन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे एक जनरल रिएक्शन आपण पाहूया. समजा हा मॉलिक्यूल आहे कोणता, AB, आणि त्याची रिएक्शन आपण केली C सोबत, तर आपल्याला कंपाऊंड काय मिळतो. हा जो B ॲटम आहे तो B ॲटम करतो रिप्लेस होतो. हा रिप्लेस कोण करतो, तर हा C रिप्लेस करतो, म्हणजे B रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी C अटॅच होतो. म्हणजेच काय तयार होईल, AC+B. इथे काय झाले पहा, B ॲटम इज रिप्लेस बाय C. पहा, B ॲटमला कुणी रिप्लेस केलं आहे, Cनं रिप्लेस केलं आहे. B ॲटमला कुणी रिप्लेस केले, Cनं रिप्लेस केले, आणि म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतोय. एका ॲटमनं दुसऱ्या ॲटमला काय केलं, रिप्लेस केलं, सबस्टिट्यूट केलं, बदललं, त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन. समजलं सर्वांना आहे. तर हे फर्स्ट लिहून घ्या. कोणकोणत्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपल्याला अल्केनमध्ये पाहिजेत ते आपण पाहूया. नोट करा हे. आत्ता आपण काय पाहिलं की अल्केन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायला मिळतात. अल्केन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायला मिळतात. पण सबस्टिट्यूशन 3 टाईपचे असतात. फर्स्ट असतं फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, नेक्स्ट असतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन रिएक्शन 3 टाईपचे असतात. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अँड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ह्या 3 पैकी कोणत्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अल्केनमध्ये पाहायला मिळतात त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारला जातो. अल्केन्स शोज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर अल्केन्समध्ये आपल्याला कोणत्या सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहायला मिळतात, तर फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहायला मिळतात. आता फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स का पाहायला मिळतात त्याचं रिझन तुम्हाला पुढे भेटणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट यायचा आहे, कोणकोणत्या फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला अल्केनमध्ये पाहिजेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहेत हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. फर्स्ट इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड रिएक्शन आहे नायट्रेशन ऑफ अल्केन. सेकंड इज नायट्रेशन ऑफ अल्केन. आणि याच्यामध्ये थर्ड इज सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर अल्केन्समध्ये आपण ह्या 3 फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहतोय. कोणकोणत्या, हॅलोजिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. तर त्यामध्ये आज आपण फर्स्ट पाहतोय. फर्स्ट आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. फर्स्ट आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, तर याच्या आपण फर्स्ट डेफिनेशन लिहा. त्याच्या नावातच ते डेफिनेशन आहे हॅलोजन. हॅलोजन वर्ड दिसतो ना, मग हॅलोजिनेशन म्हणजे काय, कुणाचं हॅलोजिनेशन, अल्केनचं हॅलोजिनेशन. मग डेफिनेशन काय सांगायची, अल्केनमध्ये काय असतात, कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच असतात. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनची डेफिनेशन, one or more hydrogen atoms of alkane are replaced by halogen atoms. हॅलोजन ॲटम्स कोणते, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनची आपण डेफिनेशन लिहितोय. काय डेफिनेशन आहे, 1 or more हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन
अल्केनचे एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हे काय केले जातात, रिप्लेस केले जातात. कशानं रिप्लेस केले जातात, तर हॅलोजननं रिप्लेस केले जातात, हॅलोजन ॲटमने रिप्लेस केले जातात. म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणतोय. होतं काय पहा, अल्केनचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम ॲड होतो. तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. अल्केनचा होतो ना, अल्केनचा हायड्रोजन जातो, त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम अटॅच होतो अँड दिस इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. पहा एकदम सिंपल आहे. आपण रिएक्शन पाहूया. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनची रिएक्शन काय पहा, समजा आपण इथं घेऊया एक अल्केन RH. तर अल्केन आपण हे जनरली कसं लिहितो, RH. दिस इज अल्केन, दिस इज अल्केन प्लस अल्केनची रिएक्शन कशासोबत करायचे, हॅलोजनसोबत. तर X2 म्हणजे काय, तर हॅलोजन्स. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, एकतर इथं हाय टेम्परेचर यूज करायचं. काय यूज करायचं, हाय टेम्परेचर यूज करायचं. हाय टेम्परेचर किंवा आपण इथं काय यूज करू शकतो, लाईट यूज करू शकतो. हाय टेम्परेचर किंवा लाईट ह्या झाल्या स्पेशल कंडिशन. पाठीमाग सांगितलं होतं ना, अल्केनचे रिएक्शन होतात पण स्पेशल कंडिशनला हाय टेम्परेचर लाईट होतं. काय पहा इथं 2 X आहेत, यातला एक X आणि हा H. सांगा काय तयार होईल, HX तयार होईल ना, HX तयार होईल प्लस शिल्लक करायला येतं R आणि Rला काय अटॅच होणार, सेकंड X. पहा यातला H आणि हा X काय तयार झाला, HX. इथं जो सेकंड X राहिला आहे म्हणजे हॅलोजन राहिला आहे, तो हॅलोजन काय होणार, ह्या Rला अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड, R म्हणजे काय, अल्काईल. R म्हणजे अल्काईल आणि X अटॅच आहे त्यामुळे आपण काय लिहिणार, हॅलाइड, अल्काईल हॅलाइड. समजलं. म्हणजे अल्केनची रिएक्शन हॅलोजनसोबत केल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो, अल्काईल हॅलाइड तयार होतो. आता नीट लक्ष इकडं, इथे Rला काय अटॅच होता, हायड्रोजन ॲटम अटॅच होता, त्या ठिकाणी काय आला, हॅलोजन ॲटम आला. म्हणजे अल्केनचा H कुणी रिप्लेस केला, हॅलोजनने रिप्लेस केला. म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन असं म्हणतोय. समजलं ना सर्वांना. दिस इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हे नोट करा. आपल्याला अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचे, नोट करा. हे केलं नोट सर्वांनी. हां नोट करून झालं सर्वांचं. हां याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट काय लिहितो पहा, हे हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणजे किती यूज करायचं, हाय टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर, तर आपल्याला हाय टेम्परेचर यूज करायचं आहे 573 to 773 केल्विन. समजलं. हाय टेम्परेचर म्हणजे किती, 573 ते 773 केल्विन. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून काय यूज करतो आहे, लाईट यूज करतो आहे. लाईट कोणती असेल, एकतर सनलाईट असेल, सनलाईट किंवा इथं आपण काय यूज करू शकतो, UV लाईट. UV लाईट म्हणजे काय, तर अल्ट्रा व्हायलेट लाईट. समजलं. त्यानंतर X2 म्हणजे काय, हॅलोजन. हां X2 म्हणजे काय, हॅलोजन. तर हॅलोजन डिफरंट आहेत, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, आयोडीन आहे. मग कुणाची रिॲक्टिव्हिटी जास्त ते आपल्याला यायचं आहे. पहा नेक्स्ट पॉईंट आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ X2. रिॲक्टिव्हिटी ऑफ X2. हां X2ची रिॲक्टिव्हिटी F2 इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cl2 दॅन Br2 दॅन I2. लक्षात येते सर्वांच्या. सांग मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह. कोणता हॅलोजन मोर रिॲक्टिव्ह आहे, तर फ्लोरीन हा हॅलोजन मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन क्लोरीन दॅन ब्रोमिन दॅन आयोडीन. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात. रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स हॅलोजिनेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण इथं काय यूज करतोय, अल्केन. अल्केनमध्ये 3 टाईपचे हायड्रोजन असतात, आहे ना लक्षात. अल्केनमध्ये हायड्रोजन किती टाईपचे असतात, 3 टाईपचे असतात. 1 डिग्री H, 2 डिग्री H आणि 3 डिग्री H. कोणकोणते H असतात, अल्केनमध्ये कार्बन 4 टाईपचे असतात परंतु हायड्रोजन 3 टाईपचे असतात. हे आपण पाठीमागच पाहिले. मग कोणता हायड्रोजन मोर रिॲक्टिव्ह आहे, 1 डिग्री H आहे का 2 डिग्री H आहे का 3 डिग्री H आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. पहा रिॲक्टिव्हिटी ऑफ H म्हणजेच काय, हायड्रोजन. 3 डिग्री हायड्रोजन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री हायड्रोजन दॅन 1 डिग्री हायड्रोजन. हायड्रोजन
अल्केनमध्ये जे हे 3 टाईपचे हायड्रोजन ॲटम असतात त्यामध्ये कोणता हायड्रोजन हा मोर रिएक्टिव्ह असतो तर 3 डिग्री हायड्रोजन ॲटम हा 2 डिग्रीपेक्षा मोर रिएक्टिव्ह असतो आणि 2 डिग्री हायड्रोजन हा 1 डिग्रीपेक्षा मोर रिएक्टिव्ह असतो. समोर सर्वांना हे 4 पॉईंट्स पहा. फर्स्ट आपण हाय टेम्परेचर, त्यानंतर लाईट, त्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन आणि त्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. हे पहा हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. हे तर आपल्याला पुढे अजून यूज करायचंच आहे रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे पहा ए पॉईंट क्लोरिनेशन. पहा क्लोरिनेशन ऑफ अल्केन. तर आपण हॅलोजिनेशनमधली फर्स्ट रिएक्शन पाहतोय क्लोरिनेशन ऑफ अल्केन. मला सांग क्लोरिनेशन ऑफ अल्केनचा मिनिंग तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेल. क्लोरिनेशन म्हणजे काय होणार आपण हॅलोजिनेशन म्हणजे काय सांगतो अल्केनचा हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस केला जातो. मग क्लोरिनेशन म्हणजे काय अल्केनचा हायड्रोजन क्लोरीन ह्या ॲटमने रिप्लेस केला जातो, क्लोरीनने रिप्लेस केला जातो. म्हणून आपण काय म्हणतोय क्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हणतोय. समजलं सर्वांना. आपण इथे एक जनरल रिएक्शन लिहूया किंवा आपण इथे आधी एक सिंपल डेफिनेशन लिहूया तुम्हाला समजण्यासाठी. काय डेफिनेशन लिहिण्याची गरज पण आहे तरी पण आपण लिहूया. क्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय तर हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम क्लोरीन ॲटम इज कॉल्ड क्लोरिनेशन ऑफ अल्केन. समजलं. तर अल्केनचा हायड्रोजन ॲटम क्लोरीनने रिप्लेस केला जातो म्हणून क्लोरिनेशन ऑफ अल्केन. ब्रोमिनेशन म्हणजे काय सांगणार हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय ब्रोमिन ॲटम. त्यानंतर आपण जनरल रिएक्शन लिहा पहा RH दिस इज अल्केन. ह्या अल्केनची रिएक्शन आपण करूया Cl2 सोबत. Cl2 कोणता हॅलोजन घेतला आपण Cl2. पहा याला आपल्याला काय करायचं आहे सनलाईट सोबत रिएक्शन करायचे आहे. सनलाईट हाय टेम्परेचर यूज करा किंवा सनलाईट यूज करा. आपण इथे यूज करूया सनलाईट. पहा सनलाईट कधी कधी हे असं लिहितात सिम्बॉल दिस इज द सिम्बॉल ऑफ लाईट Hν. इथून पुढे आता आपल्याला कंटिन्यू काय यूज करायचं आहे Hν. Hνचा मिनिंगच काय होतो लाईट. काय होणार पहा बरं इथं 2 Cl आहेत. पहा अल्केनमधला हा H आणि हा Cl काय तयार होईल HCl तयार होईल. HCl प्लस शिल्लक राहिलं इथं R शिल्लक राहिला आणि ह्या Rला काय अटॅच होईल सेकंड Cl अटॅच होईल. पहा यातला एक H आणि हा Cl HCl रिमूव्ह झाला. जो सेकंड Cl आहे तो या Rला अटॅच झाला. काय तयार झालं सांगा R म्हणजे काय अल्काईल आणि त्याला Cl अटॅच आहे त्यामुळे काय लिहायचं क्लोराईड अल्काईल क्लोराईड. अल्केन ऑन रिएक्शन विथ chlorine in presence of sunlight to give alkyl chloride and this is called chlorination of alkane because hydrogen atom of alkane is replaced by chlorine atom. हायड्रोजन गेला आणि त्या ठिकाणी क्लोरीन आला म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणतो आपण क्लोरिनेशन ऑफ अल्केन. नोट करा हे. आपण फर्स्ट रिएक्शन पाहतोय क्लोरिनेशन ऑफ अल्केन. तर आपण जनरल रिएक्शन पाहिले आता आपण काय पाहूया एक्झाम्पल पाहूया. पहा फर्स्ट आपण अल्केन घेऊया. अल्केनसोबत रिएक्शन करायचे ना आपल्याला. पहा आपण फर्स्ट अल्केन घेऊया मिथेन CH4 दिस इज कॉल्ड मिथेन आणि ह्या मिथेनची रिएक्शन आपण करूया क्लोरीनसोबत इन प्रेझेन्स ऑफ लाईट दिस इज दी सिम्बॉल ऑफ लाईट Hν. आलं लक्षात आहे. काय रिएक्शन होईल सांगा बरं. हा जो CH3 आहे तो CH4 तो आपण असा लिहू शकतो ना CH3H असं लिहू शकतो आपण. हा H कारण हा H कोणता आहे कार्बन अटॅच आहे. अल्केनचा H आहे हा H आणि हा Cl. काय रिमूव्ह होणार एक Cl रिमूव्ह होणार HCl. यातला H आणि यातला एक Cl काय रिमूव्ह झाला HCl. इथं राहिलं काय Cl. तो Cl काय होईल ह्या कार्बन अटॅच होईल म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3Cl. समजलं. हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड क्लोरिनेशन ऑफ अल्केन. कोणता कंपाऊंड हा CH3 म्हणजे काय मिथाईल आणि पुढे काय अटॅच आहे Cl त्यामुळे काय याचं मिथाईल क्लोराईड किंवा याचं IUPAC नेम काय बा याचा IUPAC नेम आहे Clचा IUPAC नेम काय लिहितो आपण क्लोरो. एक कार्बन आहे त्यामुळे मिथ आणि लास्ट इज ANA. काय तयार झालं आहे क्लोरोमिथेन हे IUPAC नेम आहे. आपण काय केलं आहे मिथेनची रिएक्शन क्लोरीनसोबत केले इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट टू गिव्स मिथाईल क्लोराईड प्लस HCl. आलं लक्षात. पण आता नीट लक्ष द्या इथे कार्बन ॲटमला अजून हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. कार्बनला अजून हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत म्हणजे क्लोरीन काय करेल आता थोडंच आहे. जर तुम्ही एखादं
एक फेसल घेतला असेल रिएक्शन करण्यासाठी, थोडंसं त्या फेसलमध्ये एकच मोल असणार आहे Cl2चा, असे कितीतरी मोलिक्युल्स असणार आहेत Cl2चे, क्लोरीनचे, आणि त्यामुळे काय करणार, सेकंड जो क्लोरीन आहे, सेकंड Cl2, तो काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. कारण इथे कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत, म्हणजे याची परत रिएक्शन दुसऱ्या Cl2 सोबत होते. आलं लक्षात? पहा, हा CH3Cl मी परत इथं सेकंड लिहितोय. पहा, म्हणजे सेकंड रिएक्शनमध्ये मी परत हा CH3Cl लिहितोय. पहा काय तयार होईल, CH3Cl रिएक्ट्स विथ सेकंड मॉलिक्युल ऑफ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. काय तयार होईल आता इथं तयार करणार. पहा, हा H आणि इथला Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार, प्लस शिल्लक राहायला सांगा इथं राहिले आता 2 हायड्रोजन, म्हणजेच काय तर CH2, हा Cl ऑलरेडीच आहे, प्लस काय होणार आहे, इथला जो एक Cl शिल्लक राहिला आहे, कारण इथला H आणि इथला Cl असा HCl रिमूव्ह झाला आहे, सेकंड Cl काय होणार, इकडे ॲड होणार, म्हणजेच टोटल किती Cl असणार, 2. पहा, याचं कॉमन नेम काय सांगता येईल, CH2 म्हणजे मिथिलीन, Cl 2 आहेत त्यामुळे डाय, आणि लास्ट क्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड. मिथिलीन डायक्लोराईडचं IUPAC नेम काय, किती Cl आहेत, 2, त्यामुळे आपण लिहिलं डाय. Cl म्हणजे क्लोरो, आणि एक कार्बन आहे त्यामुळे काय लिहायचं, मिथ, आणि पुढे ANE, हे झालं याचं IUPAC नेम डायक्लोरोमिथेन, आणि कॉमन नेम मिथिलीन डायक्लोराईड. आता तुम्ही परत बघितलं तर परत इथं कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन अटॅच आहेत, म्हणजे काय होणार, परत याची रिएक्शन तिसऱ्या Cl2 सोबत होणार, म्हणजे याची रिएक्शन काय होणार, परत तिसऱ्या Cl2 सोबत होणार, म्हणजे काय होणार पहा, CH2Cl2 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. काय होणार पहा, यातला एक H आणि यातला एक Cl काय रिमूव्ह झाला, HCl, प्लस कंपाऊंड काय मिळाला तुम्हाला, इथे राहिला आता एकच H म्हणजे CH, इथे ऑलरेडी 2 Cl आहेत, प्लस यातला एक Cl अटॅच होणार, म्हणजेच 3 Cl, CH3Cl. द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोफॉर्म. दिस इज कॉल्ड क्लोरोफॉर्म, आणि क्लोरोफॉर्मचं IUPAC नेम करणार 3 Cl, त्यामुळे काय लिहायचं, ट्राय. Cl म्हणजे क्लोरो, एक कार्बन मिथ, अँड लास्ट ANE. दिस इज ट्रायक्लोरोमिथेन. तुम्ही परत बघितलं तर इथे कार्बन परत एक हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे काय होणार, याची परत रिएक्शन चौथ्या Cl2 मॉलिक्युलसोबत होणार. म्हणजे पहा, मी काय करतोय, परत हा क्लोरोफॉर्म इथे लिहितोय, CHCl3 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. काय होणार, हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला, HCl रिमूव्ह झाला, प्लस HCl रिमूव्ह झाला ना, प्लस शिल्लक काय राहिलं, इथं फक्त आता राहिलं C, इथं ऑलरेडी 3 Cl आहेत, प्लस इथला एक Cl आता इकडे ॲड होणार, म्हणजे इथं राहिलं फक्त C, आणि ह्या Cला किती Cl अटॅच होणार, 4. अँड दिस इज कॉल्ड, पहा C म्हणजे कार्बन, Cl 4, त्यामुळे टेट्रा, अँड लास्ट क्लोरीन असल्यामुळे क्लोराईड. तर CCl4चं हे कॉमन नेम झालं, कार्बन टेट्रा क्लोराईड. याचा IUPAC नेम काय, Cl किती अटॅच आहेत, 4, त्यामुळे काय लिहायचं, टेट्रा. Cl म्हणजे क्लोरो, एक कार्बन त्यामुळे मिथेन, म्हणजेच टेट्रा क्लोरो मिथेन. आता CCl4मध्ये तुम्हाला हायड्रोजन कुठे अटॅच दिसतं का, कार्बन ॲटमला, तर हायड्रोजन ॲटम कार्बन ॲटमला अटॅच नाही आहे, म्हणजे याची रिएक्शन परत 5व्या Cl2 सोबत होईल का, Cl2 बरेच आहेत, Cl2 एक्सेस आहे, जास्त Cl2 आहे, जास्त प्रमाणामध्ये Cl2 आहे, मग याची रिएक्शन परत Cl2 सोबत होईल का, तर होणार नाही, कारण यातले हायड्रोजन सगळे संपलेत. जर हायड्रोजन सगळे संपले तर पुढे रिएक्शन होईल का, होणार नाही, त्यामुळे रिएक्शन करणार इथे स्टॉप होणार. समजलं, अल्केनमध्ये जेवढे पण हायड्रोजन ॲटम आहेत तेवढे सर्व हायड्रोजन ॲटम रिप्लेस केल्याशिवाय रिएक्शन स्टॉप होत नाही. आलं लक्षात, जेव्हा हायड्रोजन सगळे रिप्लेस होऊन जातात, सगळे निघून जातात, सगळे रिप्लेस केले जातात, सबस्टिट्यूट केले जातात, तेव्हा रिएक्शन काय होते, स्टॉप होते. मग मला सांगा, ह्या रिएक्शनमध्ये तुम्हाला किती प्रोडक्ट मिळाले, तर फर्स्ट मिळाला तुम्हाला क्लोरोमिथेन, सेकंड मिळाला डायक्लोरोमिथेन, थर्ड मिळाला ट्रायक्लोरोमिथेन, आणि चौथा मिळाला तुम्हाला टेट्राक्लोरोमिथेन. आता मला सांग, यांचं काय, आता हा 100% तुम्हाला मिळणार आहे का, नाही, हा 100% मिळणार आहे का, नाही, यातला कोणताच तुम्हाला प्रोडक्ट हा 100% मिळणार नाही, कारण इथे 4ही प्रोडक्ट तयार झालेत. मग मला सांग, जर आपल्याला अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करत असेल फ्रॉम अल्केन, तर ही बेस्ट मेथड होईल का, तर ही बेस्ट मेथड होणार नाही. समजा तुम्हाला मिथाइल क्लोराईड तयार करायचं आहे, ह्या मेथडनं ओनली मिथाइल क्लोराईड, पण मिथाइल क्लोराईड जर तुम्ही तयार करायला गेलात तर त्याच्याबरोबर हे 3 पण तयार होतात, म्हणजे याचं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज काय होत गेलं, कमी कमी होत गेलं. मग मला सांगा, हा जो अल्काइल हॅलाइड आहे मिथाइल क्लोराईड, तो ह्या मेथडनं आपल्याला तयार करता येईल का,
तयार करता येणार नाही, कारण त्याच्याबरोबर हे दुसरे पण प्रॉडक्ट मिळतात. त्यामुळे आपण इथे एक नोट लिहितो आहे. नोट नोट का लिहितो आहे? दिस इज नॉट गुड मेथड. दिस इज नॉट गुड मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ alkyl halides. This is not good method for the preparation of alkyl halides. का? because mixture of products form. तर इथे काय होतं आहे? मिक्सर तयार होते प्रॉडक्टचं, आणि त्यामुळे ही बेस्ट मेथड नाही आहे, हे गुड मेथड नाही आहे अल्केनपासून अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करणं. समजलं सर्वांना आहे? तर हे नोट करा सर्वांनी. आपण एक इम्पॉर्टंट नोट लिहूया. आता जे आपण रिएक्शन पाहिली त्याच रिएक्शनवरती ही एक इम्पॉर्टंट नोट आहे, कारण याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. इम्पॉर्टंट नोट काय आहे? तर याच्यामध्ये दोन रिएक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे CH4 म्हणजे काय? मिथेन प्लस Cl2. जर आपण एक्सेस घेतला तर काय होणार? इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर होणार काय? जेवढे हायड्रोजन ॲटम कार्बन ॲटमला अटॅच आहेत तेवढे सर्व हायड्रोजन काय होतात? रिमूव्ह होतात, म्हणजे रिप्लेस होतात, आणि त्या ठिकाणी काय अटॅच होतात? Cl अटॅच होतात. आलं लक्षात? हे आत्ताच आपण रिएक्शन पाहिलं होते. 4 आपल्याला कंपाऊंड मिळाले होते. फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळाला होता? C. आणि या Cला किती Cl अटॅच झाले होते? 4 Cl अटॅच झाले होते, प्लस हे 4 आणि इथले HCl काय तयार होणार? 4HCl. तर हा आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? मेजर कार्बन टेट्रा क्लोराईड. समजले सर्वांना? हे समजले ना? जर समजा आपण मिथेन घेतला आणि त्याची रिएक्शन जर आपण एक्सेस क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ लाईट, तर मेजर कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळणार? CCl4 कार्बन टेट्रा क्लोराईड. समजले? त्यानंतर आता जर समजा आपण मिथेन एक्सेसमध्ये घेतला CH4, हा पण जर एक्सेसमध्ये घेतला आणि क्लोरीन जर आपण कमी घेतला Cl2, तर मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल? मेजर प्रोडक्ट. तर याच्यामध्ये आपल्याला मेजर प्रोडक्ट कोणता मिळतो? यातला एक H आणि यातला एक Cl फक्त रिमूव्ह करा. काय रिमूव्ह झालं इथं? HCl रिमूव्ह झालं, प्लस शिल्लक करा ना इथं CH3Cl, म्हणजे आपला फर्स्ट प्रोडक्ट मिथाइल क्लोराईड हा आपल्याला काय मिळतो? मेजर मिळतो. दोन्ही रेशनमध्ये खूप फरक आहे. ह्या रेशनवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. जर तुम्ही क्लोरीन एक्सेस घेतला तर CCl4 हा तुम्हाला कंपाऊंड मिळणार. जर Cl2 एक्सेस घेतला तर इथं Cl2 एक्सेस आहे, तर तुम्हाला मेजर कोणता मिळाला? CCl4. आणि जर तुम्ही हा अल्केन एक्सेस घेतला, जास्त प्रमाणामध्ये घेतला, एकदम जास्त घेतला, तर Cl2 त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? CH3Cl करतो. समजलं? तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. क्लोरीन एक्सेस घेतला CCl4 मेजर, CH4 एक्सेस घेतला तर CH3Cl मेजर. हे नोट करा. व्हिडिओ पॉज करा. आपण याचं काय पाहूया? मेकॅनिझम पाहूया. केलं नोट सर्वांनी? मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. याच्यामध्ये न्यू पॉइंट आहे मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. आता आपण रिएक्शन कोणती पाहतोय? क्लोरिनेशन ऑफ अल्केन. त्याचंच आपण मेकॅनिझम पाहतोय. ती सुद्धा कोणती रिएक्शन आहे? हॅलोजिनेशन ऑफ अल्केनच आहे ते. आता हे मेकॅनिझम म्हणजे काय असतं? आपण काय करतो? रिएक्शनमध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये करतो, त्याला आपण रिएक्शन म्हणतो. मेकॅनिझम म्हणजे काय? त्या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन हे प्रोडक्टमध्ये कसं झालं आहे हे जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप पाहतो, म्हणजे इन डिटेल पाहतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? मेकॅनिझम म्हणतात. मेकॅनिझम. आता हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं मेकॅनिझम आहे? दिस इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. नीट लक्ष ठेवा. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. का फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ते आपण पाहूया. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मग फ्री रॅडिकल मेकॅनिझम का? तर एकदम सिम्पल आहे. आपण एक्झाम्पल घ्या क्लोरिनेशन ऑफ मिथेनचंच. कोणतं एक्झाम्पल? क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ह्या मेकॅनिझममध्ये किती स्टेप आपल्याला पाहायला मिळतात? तर 3 स्टेप आपल्याला पाहायला मिळतात. 3 स्टेप्स. त्या 3 स्टेप कोणकोणत्या आहेत? तर याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे.
स्टेप फर्स्ट आहे चेन इनिशिएशन. फर्स्ट इज चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन स्टेप. फर्स्ट इज चेन इनिशिएशन स्टेप. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनचं कोणतं मेकॅनिझम आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये किती स्टेप पाहायला मिळतात? 3 स्टेप पाहायला मिळतात. त्यातली फर्स्ट स्टेप कोणती आहे? तर फर्स्ट स्टेप आहे चेन इनिशिएशन स्टेप. तर चेन इनिशिएशन स्टेप म्हणजे काय? तर इथून रिएक्शन काय होते? स्टार्ट होते. इथून रिएक्शन इनिशिएट होते. पहा आपण ह्या रिएक्शनमध्ये काय यूज करतोय? क्लोरीन यूज करतोय. Cl2. Cl2 कसं लिहिणार सांगा? Cl2 तर Cl2 आपण असं लिहिणार Cl सिंगल बॉन्ड Cl. आलं लक्षात? तर आपण याच्यामध्ये काय यूज करतोय? लाईट यूज करतोय. लाईट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आता मला सांगा Cl आणि Clमध्ये हा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डचं होमोलिसिस होणार का हेटेरोलिसिस होणार? आपण पाहिले GOCमध्ये होमोलिटिक बॉन्ड फिजन अँड हेटेरोलिटिक बॉन्ड फिजन पाहिलं ना, म्हणजेच होमोलिसिस आणि हेटेरोलिसिस. इथे काय होणार सांगा? होमोलिसिस होईल बॉन्डचं का हेटेरोलिसिस होईल? रिएक्शन आपण कशामध्ये करतोय? इन प्रेझेन्स ऑफ लाईट. हेल्पर HELPR वर्ड आठवत आहे. HELPR हेल्पर. H म्हणजे काय? हीट. E म्हणजे काय? H म्हणजे हीट. E म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. P म्हणजे L म्हणजे काय? लाईट. इथं आपण काय यूज केले? लाईट यूज केले. म्हणजे काय होणार सांगा? होमोलिसिस होणार. आठवतं ना सर्व पाठीमागचं हे? होमोलिसिसमध्ये आपण एक वर्ड लिहिला होता. होमोलिसिस टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ हेल्पर HELPR. त्यातलं जे यल आहे ते यल म्हणजे काय? लाईट, सनलाईट. म्हणजे काय होणार सांगायचं? होमोलिसिस होणार. इथे काय होणार सांगा? होमोलिसिस. मग सांगा होमोलिसिसचा मिनिंग काय होतो? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. दिस इज कोव्हॅलेंट बॉन्ड. तर ह्या कोव्हॅलेंट बॉन्डचं काय करायचं? सिमेट्रिकल ब्रेकिंग करायचं. सिमेट्रिकल म्हणजे काय? तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर एक इलेक्ट्रॉन कोण घेणार? हा Cl. एक इलेक्ट्रॉन घेणार हा Cl अँड दिस इज कॉल्ड होमोलिसिस. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. पहा ह्या Clकडे आला एक इलेक्ट्रॉन. आता हा बॉन्ड पूर्णपणे काय झाला? ब्रेक झाला. ह्या सेलकडे आला एक इलेक्ट्रॉन. पहा सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरती. एखाद्या ॲटमवरती एखाद्या स्पेसिसवरती जेव्हा असा सिंगल इलेक्ट्रॉन लिहितो आपण, सिंगल डॉट लिहितो, तेव्हा त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो सांगा? फ्री रॅडिकल्स म्हणतो ना. फ्री रॅडिकल्स. आता सांग कोणते फ्री रॅडिकल आहेत? सिंगल डॉट कशावरती आहे? क्लोरीनवरती आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? क्लोरीन फ्री रॅडिकल. समजलं सर ना? किती क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाले? 2 क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाले. आणि म्हणून आपण ह्या रिएक्शनला, ह्या मेकॅनिझमला काय म्हणतोय? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आणि रिएक्शनला काय म्हणतोय? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. स्टार्टिंगलाच आपण सांगितलं होतं की जे आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहतोय त्या कोणत्या आहेत? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. कारण ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होतात? फ्री रॅडिकल्स तयार होतात. म्हणून आपण ह्या रिएक्शनला फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणतोय. त्यानंतर आपण काय केलं पहा? हा बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे. ह्या बॉन्डला ब्रेक करायला आपण काय दिली? एनर्जी दिली. हा बॉन्ड ब्रेक करायला आपण एनर्जी प्रोव्हाइड केली. आपण काय केली? याच्यावरती लाईट टाकली. लाईट टाकली की यांनी काय केलं? एनर्जी ॲब्सॉर्ब केली. आणि ज्या रिएक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? तर त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. ज्या रिएक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. म्हणजे लक्षात ठेवा चेन इनिशिएशन स्टेप हे कोणते आहे? तर एंडोथर्मिक रिएक्शन आहे. समजलं? एंडोथर्मिक म्हणजे काय? जिथे हीट गेन केली जाते, हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला म्हणतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन. त्यानंतर हे झाले आपली फर्स्ट स्टेप चेन इनिशिएशन स्टेप. त्यानंतर चेन स्टेप सेकंड असते चेन प्रोपागेशन स्टेप. चेन प्रोपागेशन स्टेप. आता चेन प्रोपागेशन स्टेपमध्ये आपण 2 रिएक्शन पाहतोय. पहा त्या 2 रिएक्शन कोणत्या? स्टेप फर्स्टमध्ये काय तयार झाला आहे? हा क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला आहे. मी इथे लिहितो क्लोरीन फ्री रॅडिकल. काय तयार झालं? क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला. प्लस आपण कोणासोबत रिएक्शन करतोय? अल्केनसोबत. फॉर एक्झाम्पल मिथेन. पहा मिथेन CH4. अजून आपण कसं लिहू शकतो मिथेन? तर मिथेन आपण असं लिहू शकतो ना CH3H असं लिहू शकतो का नाही? आपण मिथेन लिहू शकतो आपण मिथेन. पहा ह्या कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता ह्या मिथेनच्या शेजारी काय आहे? फ्री रॅडिकल आहे. कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये मिथेन मॉलिक्यूल टाकला आहे तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही टाकला आहे फ्री रॅडिकल. तर फ्री रॅडिकल काय करणार? त्याचा
परत होमोलिसिस करणार. शेजारी फ्री रॅडिकल आहे ना, मग शेजारी जर फ्री रॅडिकल असला तर कंपाऊंडचं काय होतं, होमोलिसिसच होतं. म्हणजे काय होणार पहा, यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, कार्बन ॲटम घेणार, एक इलेक्ट्रॉन घेणार हायड्रोजन ॲटम. पहा काय तयार होणार, मग तयार काय होणार, CH3 डॉट प्लस H डॉट प्लस Cl डॉट होणार ना तयार आहे. पहा हे तयार झाले 3 फ्री रॅडिकल. इथं Cl डॉट ऑलरेडीच आहे. आता होतं काय पहा, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळे काय होतं, हायड्रोजन हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि त्यामुळे H आणि Cl मध्ये काय तयार होतो, बॉन्ड तयार होतो. हा तयार झाला HCl. लक्षात आलं HCl कसा तयार झाला तो. आता इथे आपल्याला काय मिळाला, हा मिथाइल फ्री रॅडिकल. CH3 वरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, दिस इज कॉल्ड मिथाइल फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकल. आणि ही झाली चेन प्रोपागेशन स्टेपमधली फर्स्ट रिएक्शन. समजले का सर्व नाही, एकदम सिंपल आहे. पहा क्लोरीन फ्री रॅडिकलनं फक्त काय केलं आहे, हायड्रोजन फ्री रॅडिकलसोबत इलेक्ट्रॉन शेअर केला आहे आणि आपल्याला काय मिळालं आहे, मिथाइल फ्री रॅडिकल आणि मॉलिक्यूल कोणता तयार झाला, HCl. त्यानंतर आता येथे आहे मिथाइल फ्री रॅडिकल, तो मी लिहितो इथं सेकंड स्टेपमध्ये, म्हणजे स्टेप सेकंडमधली सेकंड रिएक्शन. CH3 फ्री रॅडिकल प्लस ह्या रिएक्शनमध्ये Cl2 एक्सेस आहे. Cl2 काय कसा आहे, एक्सेस आहे. पहा हा मिथाइल फ्री रॅडिकल काय करतो, परत मिथाइल फ्री रॅडिकल करतो Cl2 वरती अटॅक. Cl2 Cl सिंगल बॉन्ड Cl. पहा हा मॉलिक्यूल आहे, हा फ्री रॅडिकल आहे, ह्या मॉलिक्यूलच्या शेजारी फ्री रॅडिकल आहे, म्हणजे याचं पण काय होणार, होमोलिसिस होणार. एक इलेक्ट्रॉन हा Cl घेणार, एक इलेक्ट्रॉन हा Cl घेणार. काय तयार झालं मग इथं, CH3 फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल. आता काय होणार पहा, हा मिथाइल फ्री रॅडिकलकडे एक इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन शेअर करणार, हा इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि त्यामुळे ह्या CH3 मध्ये आणि ह्या Cl मध्ये काय तयार होईल, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल ना ह्या दोन इलेक्ट्रॉनमुळे. म्हणजे काय तयार झाला सांगा, हा CH3 Cl तयार झाला प्लस काय तयार झाला, हा क्लोरीन फ्री रॅडिकल. काय तयार झालं इथं, क्लोरीन फ्री रॅडिकल आणि मिथाइल क्लोराईड तयार झाला. हा क्लोरीन फ्री रॅडिकल काय करतो, परत जातो मिथेनकडे, परत मिथाइल फ्री रॅडिकल, परत मिथाइल फ्री रॅडिकल क्लोरीनवरती अटॅक. म्हणजे ही रिएक्शन झाली की ही रिएक्शन होते, ह्या रिएक्शनमध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला की हाच क्लोरीन फ्री रॅडिकल परत काय होतो, ह्या मिथेनवरती अटॅक करतो. म्हणजे हे असंच कंटिन्यू प्रोसेस चालू राहते. पहा ही झाली की परत ही झाली की परत ही, असं हे कंटिन्यू होत राहतं. याचा अर्थ रिएक्शन काय होत राहते, प्रोपागेट होत राहते. हे कंटिन्यू होत राहतं, म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, प्रोपागेशन स्टेप म्हणतोय, चेन प्रोपागेशन स्टेप. आणि चेन प्रोपागेशन स्टेप ही कशी आहे, तर एक्झोथर्मिक आहे. लक्षात, एक्झोथर्मिक म्हणजे काय, तर एक्झोथर्मिक याचा अर्थ ह्या रिएक्शनमध्ये हीट तयार होते, हीट प्रोड्यूस होते, हीट लिबरेट होते, हीट बाहेर पडते, म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतोय. पहा चेन इनिशिएशन कोणते आहे, एंडोथर्मिक आहे आणि चेन प्रोपागेशन कोणते आहे, एक्झोथर्मिक आहे. समजले सर्वांना इथपर्यंत, तर हे नोट करा. आपण थर्ड स्टेप आहे, कारण टोटल स्टेप किती, 3 स्टेप आहेत, नोट करा हे. याच्यामध्ये आपण पाहूया स्टेप थर्ड. तर स्टेप थर्ड कोणते आहे, चेन टर्मिनेशन स्टेप. Step third is chain termination. चेन टर्मिनेशन स्टेप. पहा चेन टर्मिनेशन स्टेप काय पहा, चेन टर्मिनेशन स्टेप. तर याच्यामध्ये काय करायचं, फक्त कॉम्बिनेशन ऑफ 2 फ्री रॅडिकल्स, 2 फ्री रॅडिकलचं फक्त काय करायचं, कॉम्बिनेशन करायचं. मला सांगा ह्या रेशमध्ये कोणकोणते फ्री रॅडिकल तयार झाले, तर एक तयार झाला आहे क्लोरीन फ्री रॅडिकल. दुसरा फ्री रॅडिकल सांगा कोणता आहे, जो तुम्हाला दिसतोय तो, तर दुसरा कोणता आहे, मिथाइल फ्री रॅडिकल. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते मिथाइल फ्री रॅडिकल आहेत का, नाही आहेत. तर एक आहे मिथाइल फ्री रॅडिकल आणि दुसरा कोणता आहे मिथाइल फ्री रॅडिकल. पहा इथे आहे मिथाइल फ्री रॅडिकल आणि दुसरा आहे क्लोरीन फ्री रॅडिकल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठे इथं फ्री रॅडिकल दिसतो का, नाही दिसत, म्हणजे 2च आहेत. मग पहा फर्स्ट काय करायचं, तर हे 2 घ्यायचे, नंतर काय करायचं,
हे दोन घ्यायचे मिथाइल फ्री रॅडिकल आणि नंतर काय करायचं, एक मिथाइल फ्री रॅडिकल एक क्लोरीन फ्री रॅडिकल घ्यायचा, म्हणजे दोन फ्री रॅडिकल काय करायचे, कंबाईन करायचे. पहा आपण फर्स्ट करूया 2 क्लोरीन फ्री रॅडिकल्स. सांग काय तयार होणार इथं, Cl सिंगल बॉन्ड Cl. हा Cl एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा Cl एक इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि त्यामुळे Cl आणि Cl मध्ये काय तयार होईल, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. हेच आपण Cl2 असं लिहू शकतो. त्यानंतर काय करा, मिथाइल फ्री रॅडिकल आहे प्लस सेकंड मिथाइल फ्री रॅडिकल, मिथाइल मिथाइल काय तयार होईल, CH3 आणि CH3 मध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड तयार होईल. हा तयार झाला इथेन मॉलिक्यूल. त्यानंतर आता काय करा, एक मिथाइल फ्री रॅडिकल घ्या आणि एक क्लोरीन फ्री रॅडिकल घ्या. काय तयार झालं इथं, CH3 सिंगल बॉन्ड Cl. हा एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा एक इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि त्यामुळे काय तयार होणार, CH3 Cl तयार होणार. तर हेच होती आपली चेन टर्मिनेशन स्टेप. तर चेन टर्मिनेशन स्टेपमध्ये काय होतं, कॉम्बिनेशन ऑफ 2 फ्री रॅडिकल. जे फ्री रॅडिकल तयार झालेत ते दोन फ्री रॅडिकल काय होतात, कंबाईन होतात. मग ते Cl असतील, मिथाइल मिथाइल असतील, मिथाइल Cl असेल. समजलं. तर हे होतं आपलं मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. टोटल 3 स्टेप, चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन अँड चेन टर्मिनेशन. नोट करा. आपण पाहतोय सेकंड एक्झाम्पल इथेनचं. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं मिथेनचं. आता आपण एक्झाम्पल पाहतोय सेकंड इथेनचं. इथेनचा फॉर्म्युला काय, C2H6. तो कसं लिहितात अजून, CH3 सिंगल बॉन्ड CH3. दिस इज कॉल्ड इथेन. इथेनची रिएक्शन करायची आहे क्लोरीनसोबत Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आपण काय यूज करतोय, लाईट यूज करतोय. काय होणार, अल्केनचा एक H जाणार, इथेनचा एक H जाणार, त्या ठिकाणी काय अटॅच होणार, Cl अटॅच होणार. इथे लक्षात. मग मला सांगा कोणता H रिमूव्ह करायचा, हा H रिमूव्ह करायचा का हा H रिमूव्ह करायचा. हा H कोणता सांगा, दिस इज कॉल्ड 1 डिग्री H. हा कोणता H आहे, इथे लिहितोय 1 डिग्री H. हा पण H कोणता आहे, 1 डिग्री H आहे. दोन्ही पण H कोणते आहेत, 1 डिग्री H आहेत. 1 डिग्री H म्हणजे काय, तर प्रायमरी हायड्रोजन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटमला जे H अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स म्हणतो. काय होणार, हा H आणि इथला Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार, HCl प्लस शिल्लक करायला बघा इथे काय राहिलं, CH2. आपण इथला H रिमूव्ह केला, इथे राहिलं CH3 सिंगल बॉन्ड, इथे राहिलं CH2, CH3 CH2, CH3 CH2 आणि हा H आणि हा Cl, HCl रिमूव्ह झाला आहे. इथे सेकंड Cl राहिला, तो सेकंड Cl ह्या CH2 ला अटॅच करा, म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल CH3 CH2 Cl. जर समजा तुम्ही हा H रिमूव्ह केला असता, कोणता H रिमूव्ह केला असता तुम्ही, जर हा H रिमूव्ह केला असता तर तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळाला असतं सांगा. याचं नाव काय, याचं नाव लिहिता येईल ना, दिस इज कॉल्ड क्लोरोइथेन. दिस इज कॉल्ड क्लोरोइथेन म्हणजेच इथाइल क्लोराईड. कॉमन नेम काय, इथाइल क्लोराईड. जर आपण हा H रिमूव्ह केला तर क्लोरोइथेन मिळाला. जर आपण हा H रिमूव्ह केला तर काय होईल सांगा बरं. हा H आणि इथला Cl जर आपण केला, HCl रिमूव्ह केला आपण, HCl प्लस, तर कंपाऊंड काय मिळाला, हा CH3 ॲज इट इज सिंगल बॉन्ड, इथे राहणार CH2 CH3 CH2 आणि इथे काय राहणार, CH2 राहणार आणि या CH2ला हा सेकंड Cl अटॅच होणार. हा कंपाऊंड मिळाला. ह्या कंपाऊंडचं काय नाव आहे, सेम कंपाऊंड आहे ना, CH3 CH2Cl, CH3 CH2Cl. याचा इक्वेशन नेम क्लोरोइथेन, याचा इक्वेशन नेम क्लोरोइथेन. याचा अर्थ तुम्ही हा 1 डिग्री H रिमूव्ह करा किंवा हा 1 डिग्री तुम्ही H रिमूव्ह करा, मिळणारा जो तुम्हाला कंपाऊंड मिळतोय तो कंपाऊंड कसा आहे, सेमच आहे. समजलं सर्वांना. त्यामुळे आपण कोणताही एक H रिमूव्ह करू शकतो. एकतर हा H रिमूव्ह करा किंवा मग हा H रिमूव्ह करा, मिळणारा कंपाऊंड तुम्हाला कसा मिळतोय, सेम मिळतोय. पण जर तुम्हाला हा एक्सेस पाहिजे असतील, म्हणजे जर तुम्हाला हा कंपाऊंड जर तुम्हाला मेजर पाहिजे असेल तर काय करणार तुम्ही, इथेनला एक्सेस घेणार का Cl2ला एक्सेस घेणार सांगा. जर तुम्हाला हा कंपाऊंड मेजर पाहिजे असेल, म्हणजे एकच हायड्रोजन एकच सेलनं जर तुम्हाला रिप्लेस करायचं असेल आणि हा कंपाऊंड जर तुम्हाला मेजर आणत असेल तर तुम्ही एक्सेस काय घेणार, Cl2 एक्सेस घेणार का इथेन एक्सेस घेणार. तुम्हाला अल्केन एक्सेस घ्यावं लागेल, म्हणजे इथेन तुम्हाला काय करावं लागेल, एक्सेस घ्यावं लागेल. आलं लक्षात. आता मी तुम्हाला सेकंड रिएक्शन देतोय. CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट H न्यू. आता मी तुम्हाला काय करतोय, हा एक्सेस देतोय. मग तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळेल,
आता मी काय केलं होतं, इथे एक्सेस लिहिलं होतं, म्हणजे हा एक्सेस घेतला तर हा मिळेल. जर तुम्ही हा एक्सेस घेतला तर काय मिळेल तुम्हाला, तर सर्व हायड्रोजन काय होतात, क्लोरीननं रिप्लेस होतात. बा इथे 3 हायड्रोजन, इथे 3 हायड्रोजन, टोटल 6 हायड्रोजन आहेत. ते 6 हायड्रोजन जातात आणि त्या ठिकाणी 6 Cl अटॅच होतात. म्हणजे कंपाऊंड तुम्हाला मेजर कोणता मिळेल, CCl3 सिंगल बॉन्ड CCl3, म्हणजे हेक्झाक्लोरो 6 क्लोरीन हेक्झाक्लोरो इथेन हा तुम्हाला मेजर मिळेल. कधी, जर तुम्ही Cl2 एक्सेस घेतला तर, आणि इथेन एक्सेस घेतला तर क्लोरोइथेन मिळेल. समजलं, हे नोट करा पटकन. झालं नोट करून, ठीक आहे. तर आपण काय पाहूयाचं आता, मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझममध्ये किती स्टेप आहेत, तर मेकॅनिझममध्ये आहेत 3 स्टेप. स्टेप 1 कोणते आहे, स्टेप फर्स्ट कोणते आहे, चैन इनिशिएशन. फर्स्ट इज चैन इनिशिएशन स्टेप. चैन इनिशिएशन स्टेप. काय करणार चैन इनिशिएशन स्टेपमध्ये, सेमच आहे. Cl सिंगल बॉन्ड Cl इन प्रेझेन्स ऑफ लाईट, होमोलिसिस होणार. एक इलेक्ट्रॉन हा घेणार, एक इलेक्ट्रॉन हा घेणार, काय तयार होणार, Cl डॉट प्लस Cl डॉट, म्हणजेच क्लोरीन फ्री रॅडिकल्स. समजले का सर्वांनी, पहिली स्टेप. फर्स्ट स्टेप कशी आहे, एंडोथर्मिक आहे. हे झाली फर्स्ट स्टेप, चैन इनिशिएशन स्टेप. त्यानंतर स्टेप सेकंड कोणते आहे, स्टेप सेकंड चैन प्रोपागेशन स्टेप. चैन प्रोपागेशन स्टेप काय आहे, हा क्लोरीन फ्रॅडिकल जाणार. याच्यामध्ये आपण 2 रेशन लिहितोय, त्यातली फर्स्ट हा क्लोरीन फ्रॅडिकल जाणार कुठे, इथेनकडे. इथेन आहे ना, Cl फ्रॅडिकल. हा जो CH3 आहे तो CH3 आपण असाही लिहू शकतो, CH2H लिहू शकतो ना असा, प्लस हा क्लोरीन फ्रॅडिकल. जसं आपण मिथेनमध्ये पाहिलं होतं CH3H असं लिहिलं होतं, त्याच ठिकाणी आपण फक्त काय लिहिलं आहे CH2H. याचं काय होणार, होमोलिसिस. एक इलेक्ट्रॉन हा घेणार, एक इलेक्ट्रॉन हा घेणार, काय तयार होणार सांगा, CH3CH2. याच्यावरती येणार सिंगल इलेक्ट्रॉन प्लस काय होणार, आता Hकडे पण एक इलेक्ट्रॉन येणार, Clकडे एक इलेक्ट्रॉन आहे, H एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, Cl एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, आणि त्यामुळे H आणि Clमध्ये काय तयार होणार, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार. इथे काय तयार झालं, CH3CH2 म्हणजे इथाईल. दिस इज इथाईल फ्री रॅडिकल. आता नंतर हा इथाईल फ्री रॅडिकल कशावरती अटॅक करणार, हा आहे इथाईल फ्री रॅडिकल. इथाईल फ्री रॅडिकल काय करणार, दुसऱ्या Cl2 वरती अटॅक करणार, Cl2. हा Cl2 कसं लिहू शकतो आपण, Cl सिंगल बॉन्ड Cl. याचा होमोलिसिस होणार, एक इलेक्ट्रॉन हा घेणार, एक इलेक्ट्रॉन हा घेणार. CH3CH2. ह्या Clकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या Cकडे एक इलेक्ट्रॉन, हा C एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा Cl एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, आणि त्यामुळे ह्या Clमध्ये आणि ह्या Cमध्ये आणि ह्या Clमध्ये काय तयार होईल, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल, प्लस शिल्लक करायला येतं क्लोरीन फ्री रॅडिकल. समजलं. नंतर हा क्लोरीन फ्री रॅडिकल काय करणार, हा क्लोरीन फ्री रॅडिकल परत इथेनवरती अटॅक करणार, परत इथाईल फ्री रॅडिकल तयार होणार, परत इथाईल फ्री रॅडिकल Cl2 वरती अटॅक करणार. म्हणजे हे कंटिन्यू रिएक्शन होतच राहतं. अँड दिस इज कॉल्ड चैन प्रोपागेशन स्टेप. त्यानंतर स्टेप थर्ड कोणते आहे, स्टेप थर्ड. तर स्टेप थर्ड आहे चैन टर्मिनेशन. चैन टर्मिनेशन स्टेपमध्ये आपण काय करतो, 2 फ्री रॅडिकलचं कॉम्बिनेशन करतो. इथे कोणकोणते फ्री रॅडिकल तयार झालेत सांगता, कोणकोणते फ्री रॅडिकल, एक तयार झाला आहे क्लोरीन फ्री रॅडिकल, आणि दुसरा CH3CH2 फ्री रॅडिकल. याच्या व्यतिरिक्त कोणतं दिसतं का तुम्हाला याच्यामध्ये फ्री रॅडिकल, नाही दिसत. मग काय करा, एकदा हे 2 फ्री रॅडिकल घ्या, एकदा हे 2 फ्री रॅडिकल घ्या, एकदा हा फ्री रॅडिकल घ्या, एकदा हा फ्री रॅडिकल घ्या. बघा काय काय तयार होईल मग. हे आपण फर्स्ट करूया, हे 2 फ्री रॅडिकल कंबाईन, म्हणजे Cl फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल काय तयार झालं, इथं Cl2 तयार झाला. त्यानंतर हे 2 फ्री रॅडिकल आपण घेऊया, CH3CH2 फ्री रॅडिकल प्लस हाच आपण घेऊया सेकंड फ्री रॅडिकल. हे दोन्ही पण सेमच आहेत. सांग काय तयार होईल, ह्या CH2मध्ये आणि ह्या CH2मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल, म्हणजेच CH3CH2. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन शेअर करेल, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, आणि त्यामुळे ह्या CH2मध्ये आणि ह्या CH2मध्ये एक नवीन सिग्मा बॉन्ड तयार होईल.
पुढे CH2 CH3, तर हा तयार झाला ब्युटेन. ओके, त्यानंतर एकदा हा फ्री रॅडिकल घ्या, CH3 CH2 फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल काय तयार होईल, CH3 CH2 Cl, इथाइल क्लोराईड तयार झाला. तर इथपर्यंत तर मेकॅनिझम एकदम सिंपल होतं, बरोबर. आता याच्यामध्ये एक पण एक्स्ट्रा आहे की जो आपल्याला जे ॲडव्हान्स लेवलपर्यंत नेऊ शकतो. आलं लक्षात. तर हे नोट करा, चेन टर्मिनेशन स्टेपमधले आपल्याला अजून चौथी स्टेप लिहायची आहे. एक स्टेप राहिली अजून. टोटल किती रिएक्शन लिहिले आहेत, 1 2 3, अजून एक चौथी रिएक्शन आपल्याला लिहायची आहे. हे नोट करा फर्स्ट. केलं नोट सर्वांनी. चेन टर्मिनेशन स्टेप, चेन टर्मिनेशन स्टेप याच्यामध्ये आपण किती रिएक्शन लिहिलेत, 3 रिएक्शन लिहिलेत. ओके, चेन टर्मिनेशन स्टेपमधलीच ही आहे 4 नंबर रिएक्शन. इथे आपण काय करतोय, CH3 CH2 हा कोणता फ्री रॅडिकल आहे, इथाइल फ्री रॅडिकल प्लस सेकंड इथाइल फ्री रॅडिकल CH3 CH2 फ्री रॅडिकल. हा एक इथाइल फ्री रॅडिकल, हा एक इथाइल फ्री रॅडिकल. आपण काय सांगितलं आहे की चेन टर्मिनेशन स्टेपमध्ये 2 फ्री रॅडिकल काय होतात, कंबाईन होतात. तर इथे तर आपण सर्व पॉसिबिलिटी चेक केल्यात. 2 क्लोरीन फ्री रॅडिकल, 2 इथाइल फ्री रॅडिकल, 1 इथाइल 1 क्लोरीन, तरीसुद्धा आपण काय केलं तर परत 2 इथाइल फ्री रॅडिकल लिहिलेत. आता मला सांगा, हा जो CH3 आहे तो CH3 अजून आपण कसा लिहू शकतो सांगा बरं. हा CH3 कसं लिहू शकतो आपण, असं लिहू शकतो CH2H लिहू शकतो ना, येस लिहू शकतो. आता काय होणार हा फ्री रॅडिकल आहे, हा फ्री रॅडिकल आहे. तर हा फ्री रॅडिकल काय करतो, हा फ्री रॅडिकल काय करतो, याचं होमोलिसिस करतो. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे तो. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन. तर 1 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा Cl, आणि 1 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा H. काय तयार झालं मग इथं, CH3 CH2 फ्री रॅडिकल प्लस हायड्रोजन फ्री रॅडिकल प्लस म्हणजे कोणता, ह्या Hनं काय घेतला आहे, यातला 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे. म्हणजे हा तयार झाला H फ्री रॅडिकल. इथे काय राहिलं सांगा, इथे राहिलं CH2 सिंगल बॉन्ड CH2, याच्यावरती ऑलरेडीच 1 इलेक्ट्रॉन आहे. आता काय केलं आहे, ह्या कार्बन ॲटमनं यातला 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे तो हा इलेक्ट्रॉन. आता काय होणार सांगा, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, आणि त्यामुळे इथे एक काय तयार होईल, अजून एक बॉन्ड तयार होईल. समजलं सर ना. आता मला सांगा, हा कंपाऊंड कोणता तयार झाला, दिस इज कॉल्ड अल्किन. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड आला, आणि त्यामुळे दिस इज कॉल्ड इथिन. याचं नाव काय आहे, दिस इज इथिन. इथे काय आता कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Hमध्ये काय तयार होईल, हा सिंगल कोव्हलंट बॉन्ड तयार होईल. याचाच अर्थ हा जो H आहे तो H कोणाला अटॅच होईल, ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल, आणि काय तयार करेल तो CH3, अँड दिस इज कॉल्ड इथेन. काय तयार झालं, इथेन तयार झालं. आलं लक्षात. आता ह्या रिएक्शनला काय म्हणतात ते आपण पाहूया. हे जे स्टार केलेली रिएक्शन आहे, ह्या स्टार केलेल्या रिएक्शनला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड, इम्पॉर्टंट पॉईंट आहे दिस इज कॉल्ड disproportionation reaction. This is called disproportionation reaction. Disproportionation reaction. This is called disproportionation reaction. आता हे disproportionation reaction म्हणजे काय, इथे मी डेफिनेशन लिहितोय. डेफिनेशन काय आहे, सेम species the reaction in which same species undergoes oxidation and reduction is called disproportionation reaction. ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं त्या स्पेसिसला काय म्हणायचं, त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच सेम स्पेसिस अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली इज कॉल्ड डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. आता पहा, सेम स्पेसिसचा मिनिंग काय होतो, हा कोणता फ्री रॅडिकल आहे, इथाइल फ्री रॅडिकल,
हा कोणता आहे इथाइल रेडिकल CH3 सिंगल बॉन्ड CH2 दिस इज ऑल्सो इथाइल रेडिकल. हा पण इथाइल रेडिकल आणि हाही इथाइल रेडिकल. त्यामुळे आपण काय म्हणलं सेम स्पेसिस अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. मग याच्यामध्ये कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं मला सांगा. ऑक्सिडेशनचा मिनिंग काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ऑक्सिडेशन म्हणजे काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ हायड्रोजन. समजलं सर्वांना. आता मला सांगा हायड्रोजन कोणी लूज केलं आहे तर यानं हायड्रोजन लूज केलं आहे म्हणजे याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं. याने काय केलं हायड्रोजन गेन केला. हा हायड्रोजन कोणी घेतला याने घेतलं ना हायड्रोजन. त्यामुळे याचं काय झालं रिडक्शन आणि याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे सेम स्पेसिसचं ऑक्सिडेशन पण झालं आणि रिडक्शन पण झालं आणि म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतो डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. आलं लक्षात. येथे काय तयार झाला इथेन, येथे काय तयार झाला इथिन. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये कोणकोणते प्रोडक्ट तयार होऊ शकतात Cl2 तयार होऊ शकतो, ब्युटेन तयार होऊ शकतो, इथाइल क्लोराईड तयार होऊ शकतो, इथेन तयार होऊ शकतो आणि इथिनसुद्धा तयार होऊ शकतो. हे जे ॲडव्हान्सचं आहे. आलं लक्षात. तर तुम्हाला नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये इतका डीपमध्ये जाणार नाहीत ते नोट करा. हे क्लोरिनेशन ऑफ अल्केनमध्ये आपण 2 एक्झाम्पल पाहिलेत. फर्स्ट पहिलं आपण मिथेनचं, सेकंड पहिलं आपण इथेनचं. आत्ता पाहतो आपण थर्ड एक्झाम्पल प्रोपेनचं. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा. याच्यावरती आपल्याला JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये क्वेश्चन्स विचारतात. त्यामुळे मी इथे काय करतो आहे थर्ड एक्झाम्पलला इम्पॉर्टंट पहा. थर्ड एक्झाम्पल आहे प्रोपेन. मला सांगा प्रोपेनचं स्ट्रक्चर काय CH3 CH2 CH3 दिस इज कॉल्ड प्रोपेन राईट. दिस इज कॉल्ड प्रोपेन. मला सांग प्रोपेनमध्ये हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो कोणता आहे दिस इज 1 डिग्री हायड्रोजन ॲटम. दिस इज 2 डिग्री हायड्रोजन ॲटम. दिस इज 1 डिग्री हायड्रोजन ॲटम. लक्षात येतं ना सर्वांचे 1 डिग्री 2 डिग्री कसं आलं ते. हां आपण काय करतो आहे याची रिएक्शन करतो आहे Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ लाईट H न्यू इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर कोणता प्रोडक्ट तयार होईल ते विचारतात. एकदम सिम्पल आहे पहा. हा H पहा हा 1 डिग्री H आणि हा Cl काय रिमूव्ह करा तुम्ही HCl रिमूव्ह करा. इथे शिल्लक करायला सांगा CH2 शिल्लक राहिलं आणि ह्या CH2ला इथला सेकंड सेल अटॅच होईल. येतं ना लक्षात. पहा आपण काय करतोय फर्स्ट काय करतोय हा 1 डिग्री H रिमूव्ह करतोय रिप्लेस करतोय. पहा यातला H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला HCl. इथे काय राहिलं CH2 आणि त्याला काय अटॅच झाला मग इथला सेकंड Cl म्हणजे कंपाऊंड काय मिळालं आपल्याला CH3 CH2 CH2 Cl and this is called IUPAC नेम कायचा 1-क्लोरोप्रोपेन आहे ना लक्षात. IUPAC नेम ह्या एंडकडनं नंबरिंग 1 2 3 1ला Cl त्यामुळे 1 क्लोरो 1 2 3 3 कार्बन प्रोप आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे प्रायमरी सफिक्स ANE. ओके. त्यानंतर आपण काय करूया हा 2 डिग्री H रिमूव्ह करूया कारण याच्याच रिमूव्ह करायचा ना कारण अल्केनमधला H रिमूव्ह करायचा आहे Clनं. तर आपण क्लोरिनेशन म्हणणार आहे. असं थोडीच आहे की फक्त हाच H फक्त रिप्लेस होणार असं नाही. ज्या ज्या कार्बन टर्मला H अटॅच आहे त्या त्या कार्बन टर्मची H रिप्लेस होऊ शकतात. सर्व पॉसिबिलिटी आहेत. आपण काय करूया आता हा H रिमूव्ह करूया. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला HCl रिमूव्ह झाला. इथे काय राहिलं सांगा CH राहिलं. ह्या CHला हा सेकंड Cl अटॅच होणार. मग सांग काय तयार झालं हा CH3 ॲज इट इज. पुढे CH इथे CH3 ॲज इट इज आणि ह्या कार्बन टर्मला काय अटॅच होणार आता Cl अटॅच होणार. सांग याचा IUPAC नेम काय तुम्ही कोणत्याही एनकडनं नंबरिंग करू शकताय. IUPAC नेम काय येणार याचा 2-क्लोरोप्रोपेन 2-क्लोरोप्रोपेन. आलं लक्षात. त्यानंतर आपण काय करूया आता हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. सांगा काय राहिलं मग इथला H घ्या हा Cl घ्या HCl रिमूव्ह करा. इथे काय राहिलं सांगा CH2 राहिलं. पुढे CH2 इथे CH3 यातला H रिमूव्ह झाला म्हणजे इथं राहिलं CH2. इथला जो सेकंड Cl आहे तो याला अटॅच करा. याला अटॅच केला आपण Cl. मग याचा IUPAC नेम काय आलं हा 1 असेल हा 2 असेल हा 3 असेल. 1ला Cl अटॅच आहे म्हणजे काय आलं 1-क्लोरोप्रोपेन. आलं ना IUPAC नेम याचा. मग बा याचा IUPAC नेम 1-क्लोरोप्रोपेन याचा IUPAC नेम 1-क्लोरोप्रोपेन. याचा अर्थ हे दोन कंपाऊंड डिफरंट आहेत का नाही आहेत. IUPAC नेम सेम आलं आहे म्हणजे सेम कंपाऊंड येते. म्हणजे तुम्ही हा 1 डिग्री H रिमूव्ह करा किंवा हा 1 डिग्री H रिमूव्ह करा तुम्हाला मिळणारा कंपाऊंड सेमच मिळणार. आलं लक्षात. हां पण जर तुम्ही इथला रिमूव्ह केला तर तुम्हाला कंपाऊंड मात्र वेगळा मिळतो आहे. आलं लक्षात. याचा अर्थ प्रोपेनची रिएक्शन क्लोरीनसोबत केलं तर तुम्हाला किती कंपाऊंड मिळतात 3 मिळतात का 1 2 3 हे 3 मिळतात का 3 नाहीत मिळत. किती मिळतात 2च मिळतात. ते 2 कोणते
एक आहे 1 क्लोरोप्रोपेन आणि दुसरा आहे 2 क्लोरोप्रोपेन. 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन. मला सांग प्रोपेनमध्ये हायड्रोजन किती टाईपचे होते? 2 टाईपचे होते ना. 1 डिग्री हायड्रोजन अँड 2 डिग्री हायड्रोजन. हा पण 1 डिग्रीचा आहे. म्हणजे प्रोपेनमध्ये फक्त 2 टाईपचे हायड्रोजन होते, 1 डिग्री अँड 2 डिग्री हायड्रोजन ॲटम्स. मग कंपाऊंड किती मिळाले तुम्हाला? 2च मिळाले. म्हणजे अल्केनमध्ये जेवढ्या टाईपचे हायड्रोजन तेवढ्या टाईपचे तुम्हाला कंपाऊंड मिळतात. म्हणजे समजा 2 टाईपचे हायड्रोजन असतील तर तुम्हाला काय मिळणार? 2 कंपाऊंड मिळणार, 2 प्रोडक्ट मिळणार तुम्हाला. जर अल्केनमध्ये फक्त एकाच टाईपचा हायड्रोजन आहे तर तुम्हाला त्याच्यापासून कंपाऊंड किती मिळणार सांगा. तुम्हाला प्रोडक्ट किती मिळणार सांगा. 1 प्रोडक्ट मिळणार. जेवढ्या टाईपचे हायड्रोजन तेवढे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार. समजले सर्वांना? आता जे मेन्समध्ये आणि नीटमध्ये आपल्याला काय विचारतात? मेजर कंपाऊंड विचारतात. मेजरवरती जास्त फोकस करत आहे, कारण नीटमध्ये आणि जेमध्ये तेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मेजर. मग मला सांग 1 क्लोरोप्रोपेन आणि 2 क्लोरोप्रोपेनमध्ये मेजर कंपाऊंड कोणता? मेजर कंपाऊंड कोणता आहे? तर हा कंपाऊंड मेजर आहे. हा आपल्याला किती मिळतो? 55%. आणि हा आपल्याला किती मिळतो? 45%. जास्त आपल्याला कोण मिळाला? 2 क्लोरोप्रोपेन आपल्याला जास्त मिळाला, 55%. आणि त्यामुळे 2 क्लोरोप्रोपेन हा कसा आहे? मेजर. आणि 1 क्लोरोप्रोपेन हा कसा आहे? मायनर. मग जर तुम्हाला विचारलं प्रोपेन रिएक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लाईट टू गिव्स डॅश डॅश मेजर प्रोडक्ट. तर मेजर प्रोडक्ट कोणता लिहिणार तुम्ही? 1 क्लोरोप्रोपेन लिहिणार का 2 क्लोरोप्रोपेन लिहिणार? तर 2 क्लोरोप्रोपेन. ऑप्शनमध्ये त्यांनी दोन्ही पण ऑप्शन दिलेले असणार आहेत. पहिला ऑप्शन असणार आहे 1 क्लोरोप्रोपेन आणि दुसरा ऑप्शन असणार आहे 2 क्लोरोप्रोपेन. तुम्हाला मेजर विचारलं आहे, तुम्ही गोल कशाला करणार? टिकमार्क तुम्ही कशाला करणार? तर 2 क्लोरोप्रोपेनला, कारण तो आपला कसा आहे? मेजर आहे. तो आपल्याला किती मिळाला? 55%. हा आपल्याला किती मिळाला? 45%. आता काय काय जणांना असा प्रश्न पडला असेल की सरनी हे पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं? 55% आणि 45%. पर्सेंटेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं तर आपण मेजर आणि मायनर डिसाईड करू शकतो. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? कोणता कंपाऊंड किती पर्सेंट मिळणार हे जर आपल्याला काढत असेल तर त्याच्यासाठी एक सिलेक्टिव्हिटी रेशो आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आपण नेक्स्ट लेक्चरला परत एकदा हे एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहेत. लक्षात 55% कसं आलं आणि 45% कसं आलं तर याचं कॅल्क्युलेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. तर ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच रेशनचा काय पाहूया? सिलेक्टिव्हिटी रेशो फॉर क्लोरिनेशन. ठीक आहे, तर आपण हे पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.